आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित माता भगिनींनो आणि बंधूंनो, आज मी ज्या महामानवाविषयी बोलण्यासाठी आपल्यासमोर उभी आहे, त्या महामानवाचे नाव उच्चारताच या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जागा होतो. गुलामगिरीच्या अंधारात स्वराज्याची मशाल पेटते, ब्रिटिश सत्तेच्या छातीत धडकी भरते आणि भारत मातेच्या लाखो लेकरांच्या ओठांवर एकच गर्जना उमटते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी असतात की त्यांचे जीवन म्हणजे केवळ जीवन नसते, ते एक युग असते. त्यांचे विचार म्हणजे केवळ विचार नसतात, ते क्रांतीची बीजे असतात. त्यांचा संघर्ष म्हणजे केवळ संघर्ष नसतो, तो संपूर्ण राष्ट्राच्या जागृतीचा प्रारंभ असतो. आणि त्यांचा त्याग म्हणजे केवळ त्याग नसतो, तो स्वातंत्र्याच्या पहाटेची नांदी असतो. अशाच एका तेजस्वी, प्रखर, विद्वान आणि युग निर्मात्या महामानवाचे नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ज्या काळात भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडला होता, ज्या काळात इंग्रज सरकारला सर्वशक्तिमान समजले जात होते, ज्या काळात सामान्य भारतीयांच्या मनात परकीय सत्तेविषयी भीती होती, त्या काळात एक शिक्षक उभा राहिला, एक पत्रकार उभा राहिला, एक विद्वान उभा राहिला, एक राष्ट्रवादी उभा राहिला आणि त्याने या निद्रिस्त राष्ट्राला हलवून विचारले, तुम्ही किती दिवस गुलाम राहणार? तुमच्या देशावर राज्य करण्याचा अधिकार परक्यांना कोणी दिला? ज्या भूमीवर शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले, त्या भूमीची संतती तुम्ही गुलाम का राहणार? आणि मग त्या एका महामानवाने भारतीय जनतेच्या मनातील भीतीची भिंत तोडली, गुलामगिरीची मानसिकता उद्ध्वस्त केली आणि भारतीयांच्या हृदयात स्वराज्याची ज्वाला पेटवली. तो महामानव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ते राष्ट्रनिर्माते होते, ते केवळ शिक्षक नव्हते, ते जनतेच्या मनात स्वाभिमान जागविणारे गुरु होते. ते केवळ पत्रकार नव्हते, ते लेखणीला तलवारीचे सामर्थ्य देणारे योद्धे होते. ते केवळ विद्वान नव्हते, ते भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरेचे जागतिक प्रतिनिधी होते. आणि म्हणूनच टिळकांचे जीवन म्हणजे संघर्षाचा इतिहास आहे. टिळकांचे विचार म्हणजे स्वाभिमानाचा घोष आहे. टिळकांचे कार्य म्हणजे राष्ट्रजागृतीची क्रांती आहे. आज आपण या महान राष्ट्रपुरुषाला स्मरण करताना केवळ त्यांचा इतिहास ऐकण्यासाठी एकत्र आलो नाही, तर स्वतःला एक प्रश्न विचारण्यासाठी एकत्र आलो आहोत. ज्यांनी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, त्या लोकमान्य टिळकांच्या भारताचे आज आपण कसे नागरिक आहोत? त्यांनी पेटविलेली स्वाभिमानाची ज्योत आपण जिवंत ठेवली आहे का? त्यांनी दिलेला स्वराज्याचा संदेश आपण खऱ्या अर्थाने समजून घेतला आहे का? म्हणूनच आज लोकमान्य टिळकांवर बोलणे म्हणजे केवळ एका महान व्यक्तीची माहिती सांगणे नाही, तर स्वाभिमानाची आठवण करून देणे आहे, कर्तव्याची जाणीव करून देणे आहे, राष्ट्रभक्ती जागविणे आहे आणि त्या महामानवाच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होणे आहे. चला तर मग, ज्यांनी भारतीयांच्या मनात स्वराज्याची पहिली ज्वाला पेटवली, ज्यांनी इंग्रजांच्या साम्राज्याला निर्भयपणे आव्हान दिले, ज्यांनी लेखणी, विचार, संघर्ष आणि त्याग यांच्या बळावर राष्ट्राला जागे केले, त्या युगपुरुषाला स्मरण करून आजच्या या भाषणाला सुरुवात करते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना प्रथमतः विनम्र अभिवादन. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांचे जन्मनाव केशव होते, परंतु बालपणीचे बाळ हे नावच पुढे सर्वदूर प्रसिद्ध झाले. त्यांचे मूळ गाव दापोली तालुक्यातील चिखलगाव. त्यांचे वडील गंगाधर पंत हे विद्वान शिक्षक होते आणि आई पार्वतीबाई अत्यंत संस्कारी होत्या. टिळकांच्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी त्यांच्या घरातूनच झाली. संस्कृतचे पारंपरिक शिक्षण त्यांना बालपणापासूनच मिळाले. ज्ञान, शिस्त, स्वाभिमान आणि परिश्रम यांचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. लहानपणीच त्यांच्या जीवनावर दुःखाचे सावट आले. आईचे निधन झाले, पुढे वडिलांचेही निधन झाले. मात्र या संकटांनी बाळ टिळकांना खचवले नाही. उलट संकटांशी झुंजण्याची शक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वात अधिक दृढ झाली. 1872 त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. 1876 ते BAच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी LLBची पदवी घेतली. त्यांना हवे असते तर ते सुखाची, संपत्तीची आणि प्रतिष्ठेची नोकरी करू शकले असते, परंतु त्यांनी स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी
जीवन जगण्याचा निर्णय घेतला. टिळकांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य. डेक्कन कॉलेजमध्ये त्यांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्याशी झाली. या तिघांनी एकत्रितपणे देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. त्यांना जाणवले की अज्ञानात बुडालेल्या समाजाला स्वातंत्र्य मिळू शकत नाही, शिक्षणाशिवाय राष्ट्रनिर्मिती होऊ शकत नाही. म्हणून 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना करण्यात आली. टिळकांनी विनावेतन शिक्षक म्हणून काम केले. आजच्या काळात मोठ्या पगाराची नोकरी, वैयक्तिक सुखसोयी आणि सुरक्षित जीवन यांना महत्त्व दिले जाते. परंतु टिळकांनी देशाच्या भवितव्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला. पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून 1885मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. टिळक गणित आणि संस्कृत शिकवित. त्यांचा विश्वास होता की शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून राष्ट्रीय चारित्र्य घडविण्याचे माध्यम आहे. टिळकांना लवकरच जाणवले की शिक्षण संस्था मर्यादित लोकांपर्यंत पोहोचतात, परंतु वृत्तपत्र लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. म्हणूनच 1881मध्ये त्यांनी आगरकर आणि चिपळूणकर यांच्या सहकार्याने केसरी हे मराठीत आणि मराठा हे इंग्रजीतून वृत्तपत्र सुरू केले. ही वृत्तपत्रे केवळ बातम्या देण्यासाठी नव्हती, ती भारतीय जनतेला जागे करण्यासाठी होती. त्यातील प्रत्येक अग्रलेख हा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा रणशिंगनाद होता. टिळकांच्या लेखणीची भाषा सरळ, स्पष्ट, तर्कशुद्ध आणि निर्भय होती. ते सरकारची खुशामत करीत नसत. अन्याय दिसला की ते त्यावर प्रहार करीत. शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर ते लिहित. दुष्काळात सरकारने दुर्लक्ष केले तर ते लिहित. प्लेगच्या काळात जनतेवर अत्याचार झाले तर ते लिहित. त्यांच्या लेखणीला तलवारीपेक्षा अधिक सामर्थ्य होते. ब्रिटिश सरकारला टिळकांच्या लेखणीची भीती वाटत होती, कारण त्यांच्या लेखामुळे सामान्य माणसाला प्रश्न पडू लागले. आपल्यावर परकीय सत्ता का? आपल्या देशाचा कारभार आपण का चालवू नये? आपल्या संपत्तीवर परक्यांचा अधिकार का? याच प्रश्नांतून स्वराज्याची चेतना निर्माण झाली. टिळक आणि आगरकर यांच्यात पुढे वैचारिक मतभेद झाले. आगरकर सामाजिक सुधारणांना प्रथम महत्त्व देत होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय स्वाभिमान हे प्रथम आवश्यक होते. टिळकांचा प्रश्न होता, ज्या राष्ट्राला स्वतःच्या राजकीय अधिकारांची जाणीव नाही, ते राष्ट्र सामाजिक सुधारणा टिकून कसे ठेवणार? आगरकरांना वाटत होते की समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, रूढी आणि सामाजिक दोष दूर झाले पाहिजेत. टिळक सामाजिक सुधारणा नाकारत नव्हते, परंतु परकीय सत्तेने भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात हस्तक्षेप करणे त्यांना मान्य नव्हते. कारण कोणताही देश केवळ तलवारीने स्वतंत्र होत नाही. देश घडतो शिक्षणाने, विचाराने, संघटनेने आणि जागृत नागरिकांनी. परंतु इथे एक प्रश्नही उपस्थित होतो. शिक्षण कोणासाठी? फक्त उच्चवर्णीयांसाठी? फक्त शहरातील लोकांसाठी? फक्त सधन लोकांसाठी? की समाजातील प्रत्येक मुलांसाठी? याच ठिकाणी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांमध्ये मूलभूत फरक दिसतो. महात्मा फुले म्हणत होते, शिक्षण सर्वांसाठी असले पाहिजे. शेतकऱ्याचा मुलगा शिकला पाहिजे, मजुराचा मुलगा शिकला पाहिजे, मागास समाजातील मुलगा शिकला पाहिजे, स्त्री शिकली पाहिजे, कारण शिक्षणाशिवाय गुलामगिरी संपणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर शिक्षणाला मुक्तीचे शस्त्र बनवले. त्यांचा संदेश होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणूनच आज आपण इतिहासाकडे पाहताना एक प्रश्न विचारला पाहिजे. शिक्षणाचा राष्ट्रवाद जर सर्वसमावेशक नसेल तर तो कोणाचा राष्ट्रवाद आहे? आज भारताची राज्यघटना आपल्याला सांगते, शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाला आहे. ज्ञानावर कोणत्याही जातीचा एकाधिकार असू शकत नाही. विद्येवर कोणत्याही वर्गाचा मालकी हक्क असू शकत नाही. म्हणूनच आजच्या भारतात आपण एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली पाहिजे, शिक्षण हे जन्मावर नाही तर प्रत्येक बालकाच्या अधिकारावर आधारित असले पाहिजे. टिळकांनी जातीव्यवस्थेबद्दल पारंपरिक भूमिका घेतली. जात ही हिंदू समाजाचा आधार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली होती. शेतकरी समाजातील मुलांनी पारंपरिक व्यवसाय करावा, प्रत्येकाने उच्च शिक्षण घेण्याची गरज नाही, अशा प्रकारच्या विचारांचीही मांडणी त्यांनी केली. याच ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांतील मूलभूत फरक स्पष्ट होतं. फुले म्हणाले, शूद्र अतिशूद्रांनी शिकले पाहिजे. सावित्रीबाई फुले म्हणाल्या,
मुलींनी शिकले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणूनच आज आपण स्पष्टपणे सांगितले पाहिजे, कोणताही व्यवसाय जन्माने निश्चित होऊ शकत नाही. कोणत्याही मुलाचे भविष्य त्याच्या जातीने ठरू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक जीवनातून बाहेर ठेवता येणार नाही. भारताची राज्यघटना म्हणते, सर्व नागरिक समान आहेत. म्हणून आजच्या काळात आपली निष्ठा कोणाशी असली पाहिजे? जातीव्यवस्थेशी की संविधानाशी? आपले उत्तर संविधानाशी. आज आपल्या समाजात एक धोकादायक प्रवृत्ती वाढत आहे. कोणत्याही महापुरुषावर प्रश्न विचारला की तुम्ही त्यांचा अपमान करता असे म्हटले जाते. परंतु प्रश्न विचारणे म्हणजे अपमान नाही. चिकित्सा म्हणजे द्वेष नाही. इतिहासाचा अभ्यास म्हणजे अंधभक्ती नाही. खरा सन्मान म्हणजे महापुरुषांच्या योगदानाचा स्वीकार करणे आणि त्यांच्या मर्यादांचीही नोंद घेणे. जर आपण महापुरुषांना माणूस मानले तर आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. पण जर आपण त्यांना देव बनवले तर विचार बंद होतो, आणि जिथे विचार बंद होतो तिथे समाजाची प्रगती थांबते. म्हणूनच आपण म्हणूया, महापुरुषांचा सन्मान करा, पण विचारांची चिकित्सा करा. इतिहासाचा अभ्यास करा, पण अंधभक्ती करू नका. योग्य ते स्वीकारा, चुकीचे मार्ग सोडा. ब्रिटिश काळात सार्वजनिक सभा घेण्यावर अनेक मर्यादा होत्या. लोकांना एकत्र आणणे सोपे नव्हते. अशा परिस्थितीत टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले. शिवजयंती उत्सवाला लोक चळवळीचे रूप दिले. यामागे त्यांचा उद्देश होता लोकांना एकत्र आणणे, जनतेमध्ये राष्ट्रभावना निर्माण करणे, ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती करणे. ही त्यांची राजकीय रणनीती होती. यातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. लोकांना संघटित करण्यासाठी समाजातील सांस्कृतिक शक्तींचा उपयोग करता येतो. परंतु आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. आजचे सार्वजनिक उत्सव समाजाला जोडतात की तोडतात? आजचे उत्सव गरिबांच्या समस्या मांडतात का? आजच्या मिरवणुका शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी आणि सामाजिक न्यायाचा संदेश देतात का? की त्या केवळ मोठ्या आवाजात, मोठ्या खर्चात आणि शक्ती प्रदर्शनात बदलल्या आहेत? टिळकांनी उत्सवांचा वापर जनजागृतीसाठी केला. आपण आज उत्सवांचा वापर समाज जागृतीसाठी करणार आहोत का? हा खरा प्रश्न आहे. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते होते. त्या काळात काँग्रेसमध्ये 2 विचार प्रवाह होते. एक होता मवाळ मार्ग, इंग्रजांशी चर्चा करा, याचना करा, हळूहळू सुधारणा मिळवा. दुसरा होता जहाल मार्ग, अन्यायाला विरोध करा, जनतेला संघटित करा, स्वदेशीचा स्वीकार करा, बहिष्कार घाला, आंदोलन करा आणि स्वराज्याची मागणी करा. टिळक जहाल विचारांचे नेते होते. त्यांना वाटत होते की गुलामाला स्वातंत्र्य कोणी दान देत नाही. स्वातंत्र्य मिळवावे लागते. स्वराज्य मागून मिळत नाही. स्वराज्यासाठी संघर्ष करावा लागतो. हा विचार भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्त्वाचा ठरला. स्वराज्य ही इंग्रजांची कृपा नसून भारतीयांचा जन्मसिद्ध अधिकार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे भारतीय राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले. नेमस्त राजकारणाच्या मर्यादा ओलांडून संघर्ष, जनआंदोलन आणि स्वराज्याचा स्पष्ट ध्यास घेणारा जहाल राष्ट्रवाद उदयास आला. 1905 लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. भारतीय जनतेत संताप उसळला. टिळकांनी या आंदोलनाला महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा दिला. टिळकांनी भारतीयांना सांगितले, परकीय वस्तूंचा बहिष्कार करा, स्वदेशी वस्तू वापरा, स्वतःच्या उद्योगांना प्रोत्साहन द्या, राष्ट्रीय शिक्षण घ्या आणि स्वराज्यासाठी संघर्ष करा. 1907 काँग्रेसमध्ये जहाल आणि नेमस्त विचारसरणीमध्ये तीव्र मतभेद झाले. सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली. टिळकांच्या अंगावर काठ्या आणि चपला फेकण्यात आल्या, परंतु ते निश्चल उभे राहिले. हा प्रसंग त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद दाखवून देतो. त्यांना मारहाण झाली, अपमान झाला, विरोध झाला, पण त्यांचा स्वराज्याचा संकल्प ढळला नाही. 1908 ब्रिटिश सरकारने पुन्हा टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवला. त्यांना 6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आणि ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात पाठविण्यात आले. 1916 टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली. ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने त्यांनी स्वराज्याची मागणी देशभर पोहोचवली. 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे मुंबई येथे निधन झाले.
संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. महात्मा गांधींनी टिळकांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या राष्ट्रभक्तीचे वर्णन केले. टिळकांचे जीवन म्हणजे एक महान ग्रंथ आहे असे त्यांनी म्हटले. टिळकांचे शरीर संपले, परंतु त्यांचे विचार संपले नाहीत. त्यांची लेखणी आजही जिवंत आहे. त्यांचा स्वराज्याचा संदेश आजही जिवंत आहे. त्यांचा कर्मयोग आजही प्रेरणा देतो. त्यांचा स्वाभिमान आजही भारतीयांच्या मनात चेतना निर्माण करतो. लोकमान्य टिळकांचे जीवन म्हणजे संघर्षाचा इतिहास आहे. त्यांचे विचार म्हणजे स्वाभिमानाचा घोष आहे. त्यांचे कार्य म्हणजे राष्ट्रनिर्मितीचा महामार्ग आहे आणि त्यांचा अमर संदेश आजही प्रत्येक भारतीयांच्या हृदयात धगधगत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विनम्र अभिवादन.